देहा पंढरीची घडी खळा बाजर रोकडे तस्तो प्राप्त प्रसंगी कीर्तन शरीर करताना म्हणून दाखवलेला आपण जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबराय यांचा कालारूपी प्रकरणामध्ये 4 चरणाचा अभंग शरीर कथा घेतलेला आहे. विठ्ठल वास्तविक पाहता या अभंगाचा भावार्थ जाणकारांना सांगत बसण्याची गरज नाही. अर्थ सोपा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कावा, प्रथमच्या चरणामध्ये तुकोबराने टाकलेला शब्द अभिमान. कावा आणि अभिमान ह्या दोन्ही शब्दाचा विरोधाभास दाखवतो. तुकोबरायांना ह्या अभंगाच्या माध्यमातून एकच आपल्याला साधा आणि सोपा संदेश आपल्यापर्यंत तुकोबराय पोहोचवत आहे. या विश्वामध्ये, या निसर्गामध्ये 184 खाली जळमुळ जीव जन्माला आला. या विश्वामध्ये जळमुळ जीवाची निर्मिती भगवान परमात्म्याने करत असताना सर्व प्राण्यांमध्ये हा उभ्या देहाचा मनुष्य जो प्राणी आहे तो भगवंताने विशेष बनवला आहे. विशेष त्याला बुद्धी दिलेली आहे, विशेष त्याला आकार दिलेला आहे, विशेष त्याला अधिकार दिलेला आहे, विशेष त्याला विचार क्षमता दिलेली आहे, विचार करण्याची चालना दिलेली आहे. आणि म्हणून तो विचाराचा विचार करावा म्हणून हा मानव हेतू आम्हाला दिलेला आहे. आणि तो विचार करण्यासाठी किंवा तो विचार जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला किंवा प्रत्येक माणसाला कळतोच का, किंवा कळावं किंवा कळत नसेल तर का कळत नसेल, त्याच्यासाठी अभंगाची रचना. या विश्वामध्ये तुम्ही आपण जन्माला का आलो, का म्हणजे का आला, इथं येऊन काय करायचं, पुन्हा ह्या देहाचा त्याग करून आपल्याला कुठे जायचं ना कुठं जायचं. ती अवस्था ज्याला सद्गुरूच्या कृपेने संतांच्या प्रसादाने ज्याला काला कळाला, ज्याला काल्याची प्राप्ती झाली त्यालाच आपल्या जन्माची जीवनाची जाण होते. ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या कृपेने काला होईल त्याला आपल्या जीवनाची, आपल्या स्वस्वरूपाची, आपल्या अस्तित्वाची जाण होते. बाकीच्यांना होत नाही. याच्या मागचं कारण एकच तुकोबरायांना सांगतात, त्याला आड येणारा फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे अभिमान. अभिमान कुठे जाईल, अभिमान जाईल अशी जागा कोणती आहे, असं स्थळ कोणतं आहे, असं कार्य कोणतं आहे. तर तुकोबराय सांगतात, अरे ज्या अस्तित्वाच्या माध्यमातून तुम्ही आपण जन्माला आलो ना, ज्या पंचतत्वाच्या ध्याने तुम्ही आपण जन्माला आलो ना, हो तीच जागा आहे अभिमान घालवायची. तेच शरीर आहे, तोच देह आहे आणि त्यालाच पंढरपूर आहे. आणि संतांच्या कृपेने तो काळ जर त्याला या पंढरीमध्ये जर कळाला, काय या पंढरीमध्ये जर कळाला, सद्गुरूच्या कृपेने त्याची जर जाण झाली, तर खळ जरी असला, खळ म्हणजे काय, किती दुष्ट असू द्या, राक्षस असू द्या, त्याला सुद्धा पाझर फुटतो काल्याच्या अनुभूतीचा. पाझर फुटतो, आनंद होतो, हो एकीकरणाने नांदतो, आनंदाने नांदतो आणि जिव्हाळ्याने नांदतो. काय झालं फक्त अभिमान गेला, त्या सर्वात गेला आणि मग त्याला त्याच्या स्वस्वरूपाची प्राप्ती होते, त्याला काल्याची प्राप्ती होते. मग त्याला काल्याची प्राप्ती झाली, पुरावा काय, जगात ह्या पंढरीशी घडे, काय बाजार रोकडे, काय अनुभूती येते, असले वाटतात, अष्टसात्विक भाव होतात, देहीची विधेय अवस्था होती. अंतर्बाह्य हरीची, हरीने पूर्ण व्यापून
त्याची आवासा जाते, पूर्ण त्याच्या ह्या देहरूपी गोकुळामध्ये भगवान परमात्माचा आनंदाचा आभास होतो, आत होतो, बाहेर होतो, हा आनंद त्याला. आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा त्याच्या चित्तामधलं, त्याच्या कार्यामधलं, त्याच्या कर्तृत्वामधलं पहिलं दोहिताची झाड गुरुमीनं त्याचा मोहित जात, तो पार्टिशन करत नाही, कोणला विरोध म्हणत नाही, कोणाचा मत्सर करत नाही, माना पानाला हाकवत नाही, अजिबात नाही. ज्याला काला काळाला हे कालाचं सांगतो, काळाचं नाही सांगतो, एकीकरणाचा जेव्हा मानतो त्यांच्यामध्ये मेळ होतो. आणि ज्याला काला होतो, ज्याला मेळ होतो त्याला वैष्णव म्हणतात, आणि त्याला वैष्णवाचा मेळावा म्हणतात. तो वैष्णव झाला. वैष्णव कोण होतो? ज्याच्या जीवनामध्ये काला झाला, सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूचा बोध झाला, जो काल्याचा सोडून गेला त्याला वैष्णव म्हणतात. त्या वैष्णवाचा मेन माधव ज्ञानदेव वैष्णव मोठा आणि मुक्त नाम झाला पेटा. आणि ज्ञानोबा तुकोबराच्या नंतर वैष्णवांचा महावैष्णव जो झाला तो सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा. नंतर ज्या महात्म्याने हा काला खऱ्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवला, त्या काल्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचवलं ते सद्गुरू माझे सद्गुरू आपली सर्वांची गुरु माऊली माता माऊली सद्गुरू सच्चिदानंद बाबा याने खरा काला आपल्याला आणून दिला. सादर मायबाप यांच्या सहकार्याने, यांच्या प्रेरणेने सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट, महाराष्ट्रातील आहे तेवढ्या ट्रस्ट सगळ्यांच्या एकीकरणाने, सगळ्यांच्या सहकार्याने चालत आलेला हा 26वा महावैष्णव मेळावा. आणि ह्या महावैष्णव मेळाव्याच्या निमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून आलेली ही कीर्तन रूपी सेवा. वास्तविक पाहता मी काही कीर्तनकार किंवा प्रवचनकार अजिबात नाही. ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली कशी तेवढं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ह्या वर्षी ज्या वेळेला नवीन ट्रस्टची स्थापना झाली आणि त्या नवीन ट्रस्टची स्थापना झाल्याच्या नंतर इगतपुरी तालुका असेल, त्र्यंबक तालुका असेल, या सर्व साधकांच्या माध्यमातून माझी इच्छा नसताना एक अधिकार त्यांचा हुकूम आहे. या ट्रस्टवरती मला कार्यरत केलं. आमचे लाहिरी बाबा असते, अजून नवीन आमचे भरत भाऊ, आमचे ठोकर भाऊ, या जुनी ट्रस्टीने आमची निवड करून ट्रस्टीवरती घेतलं. आणि तीच वेळेस मी तालुक्याला असं सांगितलं, ठीक आहे तुम्ही मला ट्रस्टवरती घेता, परंतु जोपर्यंत मी ट्रस्टवरती आहे तोपर्यंत माझं पत्रिकेमध्ये नाव सुद्धा नको, मला कुठलं कीर्तन सुद्धा नको, मला कुठलं ही माझी इच्छा होती. त्यांना अगोदरच मी सांगितलं, पण बाबाची कालगती काही सांगू शकत नाही. अरे देवाला प्रतिज्ञा मोडावं लागेल. हो, देवाला प्रतिज्ञा मोडावं लागली. ज्या वेळेला मीटिंग भरली ह्या कार्यक्रमाची, मीटिंग भरल्याच्या नंतर आपल्या ट्रस्टचे सचिव अविनाश भाऊ म्हणले, बाबांना मी अगोदरच सांगितलं, आम्ही 14 ट्रस्टवरती नवीन आहोत. पूर्वी तुम्ही उत्तम कार्य केलेलं आहे. माणसा 26वा जर पुण्यतिथी सोहळा जर म्हटला तर होतो 18वा, 25वा होतो आणि भविष्य असं काम या ट्रस्टने केलं. याच्यामध्ये आपले विकास बाबा असतील, त्यावेळी अध्यक्ष मधुभाऊ आरोटे,
बाबूराव बाबा भागडे, नाना बाबा या सगळ्या ट्रस्टीने आत्मनात प्रयत्न करून खऱ्या अर्थानं ते कार्य उत्तम गतीने पार पाडलं. अग्नेश बाबूंना मी एक सांगितलं बाबांना, या वर्षी आमची अशी इच्छा आहे का कीर्तनकार ट्रस्टीने द्यायचा नाही. कीर्तनकार हा ट्रस्टीने द्यायचा नाही, त्या विषयाला त्यांनी मान्यता केली. परंतु साधकांच्या वतीने कीर्तनकार घ्यायचं, पण आता विचारायचं करून आज जर पाहिलं समुद्र भरलेला आहे, समुद्रात जायचं कुठं. मग आम्ही एक आयडिया करतो, ज्या ज्या भागातून आपण विश्वस्त नेमले आहे त्या त्या भागातला कीर्तनकार त्या विश्वासाकडे द्यायचा, त्यांनी त्या भागाच्या साधकांना विश्वासात काय निर्णय झाला, त्या साधकांना विश्वासात घ्यायचं. कीर्तनकार कोण द्यायचा, त्या साधकांच्या माध्यमातून त्या विश्वासाने कीर्तनकार द्यायचा. ते मान्य झालं. आणि मग ज्या वेळेला हिम्मत अण्णा होते, बाबा होते, आप्पा पण होते त्या मीटिंगला, आणि मग मीटिंग मध्ये चर्चा झाल्याच्या नंतर अजून अण्णांनी असा मुद्दा मांडला, मागच्या वर्षी ज्यांचे ज्यांचे कीर्तन प्रवचन झाले त्यांना तारीख द्यायची नाही, या वर्षामध्ये सगळे नवीन पाहिजे. कॅन्सल झालं त्याचं. आता काय झालं, 7 दिवसामध्ये जवळजवळ इगतपुरी तालुक्याच्या माध्यमातून ही कीर्तनमूर्ती काल्याची काल्याची पंगत आम्ही घेतली. मग आत्माने मुद्दा मांडला का काल्याचा कीर्तनकार ह्या वर्षी तुमचा तालुक्याचा नाही. आम्ही आतापर्यंत कुठलंही कीर्तन तालुक्यातील कीर्तनकारला मागितलं नाही. आतापर्यंत तालुक्यानं सगळं जे काम केलं ते पडद्याच्या मागून केलं, पडद्याच्या पुढं केलीच नाही. 25 वर्ष झाले पडद्याच्या मागून काम चाललेलं आहे, आणि काम पुढं येऊन करणं सोपं आहे, मागून करणं काम करणार. हिरोगिरी करणं नाही आवडत, पण साईड हिरोचा अनुमती दिली, पण आम्ही तालुक्यात सर्व केला. काल्याचा कीर्तन द्यायचं कोणला, आता ज्यांना कीर्तन द्यायचे त्यांचे मागच्या वर्षी कार्यक्रम होईल. आता तो कार्यक्रम करण्याची माझ्याकडे होती, पण ती बाबाची कृपा काय माझा कार्यक्रम झालाच नाही. आता ते काय असं मग त्यांनी सर्व केला. काल्या मागच्या वर्षी कीर्तन कोणाचं झालं, मग दिनेश महाराजाचं झालं. आता कोण लक्षात आलं, मी उडत काय करेल, जोपर्यंत 5 वर्ष प्रश्न तोपर्यंत कीर्तन नाही नको, प्रवचन नको. यांनी सांगितलं कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. आता जेव्हा आपण ऑर्डर सोडली तेव्हा बाकी आकलच सोडलं, नको गेला आपलं होतंय बोंबरला. आणि म्हणून ही कीर्तनमूर्ती सेवा माझ्याकडे आली. वास्तविक पाहता मी काही काल्याचा अधिकारी नाही, मी काही कीर्तनकार नाही, मला काही जमत पण नाही. पण आता ह्या नवीन केलं म्हणजे गप्पा काहीतरी बोलावं लागेल. आणि म्हणून या साठी आलेल्या सर्व संत मांडवा सर्वांना धन्यवाद देतो. उत्तम असे मूलभूतपणे आहे, सर्व असे गायक आहेत, सर्व गायक बनवण्याची विनंती. हे तर मला काही येत नाही, म्हणून तुम्ही इथे उत्कृष्ट असे गायक आहात, तुम्ही प्रमाण द्या, पण एकदम प्रमाणात द्या. एवढं नका असू का, कारण मी जर तसा खायला असतो तर तुम्हाला सांगतो चालू माझ्याकडे कळत नाही, म्हणून तुम्ही प्रमाणात आणि म्हणून आज बाळकांना वास्तविक पाहता अधिकार नसताना हे गाण्याचं कीर्तन माझ्याकडे आलं. आता वास्तविक पाहता तुम्ही सर्व इथे आलेले माझे बायबाप, तुम्हाला मुळातच त्याला सांगायची गरजच नाही. कारण तुम्हाला काला श्रीराम बाबाच्या कृपेने कळलेलं आहे. तुम्ही काल्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे, तुम्ही काल्याच्या स्वरूपाला प्राप्त झाले म्हणून तुम्ही घोटीपर्यंत आले. आता तुम्ही म्हणाल जे तिकडे राहिले त्यांना झाला नाही का, बघा काहींची आर्थिक अडचण आहे, काहींची शारीरिक अडचण आहे, काहींच्या घरी करायला कोणी नाही, म्हणून मी इकडे आले, मी घर सांभाळायला पाहिजे. पण आपल्यापेक्षा त्यांना झाला तिकडे जास्त घडू राहिला, कारण त्यांचं चित्र तिथं नाही, त्यांचं चित्र मोठी म्हणजे 2 वर्ग झाले. एक इथं
गरज नाही, त्यांना काला घातला. आणि जे आपल्या मागे आपल्या कुटुंबाची सेवा करायला गेलेले त्यांना काला घडू राहिला. मग तिसरा जो वर्ग आहे त्याच्यासाठी मला काही बोलायचं नाही. बुद्धीची अडचण आपण त्याच्या बुद्धीची अडचण बुद्धीचे वैभव आले नाही. त्याला काला घडला, त्यांना घडला, त्या स्वरूपाला प्राप्त झाला किंवा न झाला तो तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. याच्या मागचं काम एकच ठेवणे, अभिमान, मीपणा, स्वस्वरूपाची ओळख नसते, आज्ञानपणा, कर्मपणा, ज्ञान स्वरूप नाही तर कर्ममध्ये अटकलेले, तिहे आसक्तीमध्ये अटकलेले, तिहे आसक्तीमध्ये माणूस अटकला तर घोटाळा झाला. आणि ज्याला काला झाला नाही तोच देव आसक्तीत अटकतो. ज्याचा काला झाला, ज्याला काला घडावा असं वाटत असेल तर माऊली सांगतात या तिहाच्या बाजूला पडेल. सुख दुःखाच्या साधीला उडूशे आणि सुखे स्वरूपा घडले माझ्या. आम्ही तिहाच्या बंधात पडलो. मला मान पाहिजे, मला कीर्तन पाहिजे, मला सेवा पाहिजे, मला बाबा म्हटलं पाहिजे, मला गुरु म्हटलं पाहिजे, मला विचारलं पाहिजे, मीच मार्गात म्हटलं पाहिजे. या बिना वाटलं घालून टाकलं. कारण आम्ही काल्याचा जो शोध घेतो तो जिथं घ्यायला पाहिजे तिथं घेत नाही. आणि जिथं करत नाही तिथं घेतल्याशिवाय आम्ही अनेक कर्मकांडामध्ये अडकतो. जाणकर वगळाचा एखादा पेटाळा असेल त्याला माप, आज्ञाला माप आहे नवल अहंकाराची गोठी, विशेष न लागे आज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. आज्ञानाला माप आहे, ज्ञानाला माप नाही, त्याने डोकं चालवलं जरा. बाबांनी जे तत्व दिलं ते आम्हाला किमतीचं आहे. त्याची किंमत जगाच्या बाजारात मिळू शकत नाही, पण त्याचा वापर करण्यासाठी बाबा सांगायचे टपुरं ठिकाणावर पाहिजे. काय पाहिजे ठिकाणावर? टपुरं ठिकाणावर पाहिजे. ते म्हणून पायी तीर्थ यात्रा घडो आणि टपुरं खुशाल घाण पडो बाबा सांगायचे. त्याच्या आमच्या टपुऱ्याला काही घाण पडले, घाण पडले. नको त्या कर्मकांडामध्ये आपण तो विचार करा. आज हल्ली अशी परिस्थिती झालेली आहे, परमात्म्याला उदाहरण आलेलं आहे, बाजार भरलेला आहे, गल्ली गोळामध्ये कीर्तनकार भाऊ. पूर्वीचा असा काळ होता चालेल जेव्हा कोणाला हेच कळत होतं कीर्तनकारच नव्हते. आज द्यायची कोणाला एकच काम करत नाही. नको ते मार्ग सांगायला लागली. कालाचा अधिकारी कोण? काला पद प्राप्त करतो. बाळकाला विचारलं केला बाकीचा कर्म कानात पडलो म्हणजे काल्याची प्राप्ती नाही. वास्तविक पाहता माऊलीने एका ओळीमध्ये सांगतात तुम्ही शरीरात न पिडावे. काय सांगतात? भक्त दास बोल आहे. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, या शरीरात तुम्ही देवांतरा न भरावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात ते यावे. मोकाट उपवास तापास करू नको. मोकाट श्रावण दसऱ्याला हे आमचे धंदे करायची गरज नाही. शरीराला पिढत बसायचं काम नाही. मोकाट देव जोडायची गरज नाही. जो देव बाबाने दाखवला तो देव एक धर्मा चित्ती चिंतन.
धर्म म्हणजे काय? इथं प्रत्येक माणूस या माणसाचा धर्म आहे. धर्म आपला विषय चालू होता. त्याल्याचं स्वरूप कळलं म्हणजे धर्म आहे. त्याल्याच्या अवस्थेमध्ये वावरणं म्हणजे धर्म आहे. तुम्ही स्वधर्म म्हणजे आपण कोण आहात, मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानदेव. मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मला काय करायचं, हा आपला स्वधर्म आपला आचरायचा आहे. पण बाहेरचा विचार जर केला, हा जर पाहिलं त्याचा अधिकारी कोण आहे, त्याला कोणला प्राप्त होतो, तर इतर शास्त्र सांगतात तुम्ही शरीराला पिडले म्हणजे काला झाला असं नाही, लय व्रत केले म्हणजे काल्याचा अधिकारी काला कळला असं नाही, लय देवदेव केले काला असा झाला म्हणजे असं काही असं नाहीये. तर बाळकांना जर विचार जर केला, नेमकं आपण नेमकं कोण आहोत, आपली आपल्याला ओळख झाली तर समजायचा काला झाला. आज जर पाहिलं धर्मांतरावर किती वादविवाद चालू आहे. आज आपला पर्वकाळ हा इतक्या आनंदाचा आहे, इतक्या आनंदाचा विचार करा. 22 तारखेला उत्सव झाला आपला, काय झाला, राम प्रभू किती बाबा 500 वर्षाचा वनवास. पण आता 527 वर्ष आणि 527 वर्षाने राम प्रभू आले आले. शास्त्र आपल्याला माहिती नाही. 527 वर्षाच्या अगोदर राम मंदिर, त्या राम मंदिरावर राम प्रभू होते. नंतर काही दुष्ट वृत्तीने आक्रमण केलं, राम मंदिर बांधलं, रामाला तिथून काढलं. आपला दुष्ट व्यवहार सांगतो तिला काय बांधलं, कोणती बाबरीची, तिला कोणता देव बसवला, त्याला भाषा वेगळी असेल, त्याला आकार वेगळा असेल, त्याला शब्द वेगळा असेल, असेल बाबा किंवा काय असेल. आता भारताने चांगला विचार जर केला, आता ह्या वर्षामध्ये ह्या कालखंडामध्ये ह्या सरकारने पुन्हा बाबरी मस्जिद पाडली, त्याच्यावरती राम मंदिर उभं केलं आणि पुन्हा त्याच्यात कोणाला स्थापन केलं, रामाला. पण ते आता असा म्हणतो वास्तविक पातळीवर बोलणं म्हणजे सोपंही नाही, लय कठीण. पण मी म्हणतो ज्या 500 वर्षाच्या अगोदर राम होते तेव्हा आम्ही त्या मंदिरात रामच होते. नंतर ते राम मंदिर पाडलं, बाबरी मस्जिद उभी केली, तरी त्या मस्जिद मध्ये रामच होते. वाळकस या ठिकाणी आमचे भेरे मामा म्हणून ते श्रीपद बाबाचं मंदिर आहे. हनुमान
जयंतीच्या निमित्तानं त्यांचं तिथं प्रवचन होतं. महात्मा कधी काय बोलू जाते ऐकणारा आपण वाटते, पण त्याच्यात मर्म दडलेलं असते, फक्त जाणताना त्या गोष्टी. हनुमान जयंतीचं कीर्तन होतं. हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमंतराचा विषय चालला होता. त्या 5 जण चिरंजीव आहेत म्हणे. किती जण? त्याच्यात मला दोघं माहिती आहे, तुम्ही सांगा मला. फक्त अश्वत्थामा आणि हनुमंतरा हे चिरंजीव. चिरंजीव याचा अर्थ जिवंत, मुर्दा बाजू नाही. याचा अर्थ काय? जिवंत. मग राम प्रभूचा सर्वात प्रेमाचा, सर्वात जीवाचा, आपल्या प्राणाची तफावत पाहणारा भक्त कोण? हनुमंतरा. ते सहज बोलून गेले आणि राम मंदिर पाडलं. बागडी मस्जिद केली तर हा घ्यायचा हा घ्यायचा कुठं जेव्हा आहे ना याचं कारण आहे. याचं कारण आहे पुन्हा कळलं पाहिजे. बालकांना विचार करा. ज्या टायमाला अधर्म असतो, अधर्म माझ्यामध्ये आपले धर्म टिकाणारे आपले, धर्माचा नाशही करणारे आपले. हमें तो आपने आता जाऊ दे. विचार करा तुम्ही डोक्यामध्ये. एक विचार तुम्ही डोक्यामध्ये आला. विचार करा, आपण सगळ्या या काळचे लेकर आहोत. सगळे श्रीपाद बाबांचेच आहात. अरे आपल्या तुला काढायचं तिला खावं लागलं. घेतो तो आहे का तिथं? घेतो तो आहे का तिथं? मग तिथं सुद्धा आकारावर चाललंय. आपलं सुद्धा आकारावरच चाललेलं आहे. बाळकांना विचार करा. विषय आणि प्रबोधन साधू संत जोपर्यंत जुन्या बातम्या आहेत ना तोपर्यंत कळून घ्या. तोपर्यंत कळून घ्या. नाही तर डोक्याचं लावू नका. जन्माचं म्हणून तुम्हाला असा वाटत असेल आम्हाला अनुग्रह प्राप्त झाला आणि आम्ही तेवढं अजिबात नाही. ते साधन अनुग्रह प्रबोधन साधन साध्य करण्याचं कीर्तन काळ झाला म्हणजे अधिकारी नाही. माझ्यासारखा पोपटासारखा बोलायला लागला तर लगेच तुला कीर्तन काळ म्हणजे अधिकारी नाही. आणि कीर्तन काळ झाला म्हणजे तो काल्याचा स्वरूप झाला नाही. तो आता काय झालं, तो अधिकारी संपायचे कारखाने तयार झाले. सगळा भ्रष्टाचार ते काही डोक्यात जाईल होतं का? 101 गुरु परंपरा आणायला. 101 गुरु हा परंपरा साचारू. तुम्ही निवृत्ती नाकापर्यंत 101 गुरु परंपरा होती. तुम्हाला दुसरी दिसणार नाही. याचं कारण या तत्व सांभाळून चालवणं तेवढं सोपं आहे आणि तेवढं अवघड सुद्धा आहे. आतापर्यंत सगळ्यांनी अवघड काढून ठेवलं, पण ह्या महात्म्यांनी सोपं करून ठेवलं आपल्याला. हा एकच एक महात्मा महाराष्ट्रामध्ये तयार झाला. त्यांनी हे तत्व आपल्यापर्यंत सोपं आणून ठेवलं. पण इथं अशी गमत आहे, गधेपदी आम्हाला गदा काय असणार. ही अवस्था विचार आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली. विचार करा. आणि हे तत्व कुठं नाही. तिथं काय त्यांना दोष देतो विचार करा. ज्या टायमाला धर्मावरती काय येते, रावण माजला, राम जन्माला आले. आता रावणा देव नव्हता का? तोच आहे. कंस माजला, कृष्ण जन्माला आले. बालकाचा विचार करा. कृष्णाच्या गोकुळामध्ये जन्माला आले. कोणाला सहाय्य देण्यासाठी आले? गोकुळवासियांना. गोकुळामध्ये जे नांदत होते हा अधर्म उडाला होता. राक्षसी वृत्ती माजली होती. पुतना मावशी असेल, महाबळ असेल, कंस असेल, चारूर असेल, मुष्टिक असतील, या अहंकाराने त्या काळावर उत्पन्न झाले. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवताराला आले. गोकुळामध्ये अवताराला आल्याच्या नंतर सगळ्याला आनंद झाला. सगळे खुश झाले. सगळ्यांना सुखी केलं. दुष्टांचा नाशही केला. हा गोकुळामध्ये सगळं सुखी केले. पण परत काळाची अशी आली तर ज्यांच्यासाठी भगवान परमात्मा अवताराला आले देवाने परत त्यांचाच काटा काढला. काटा कोणी काढला? मग आता जी ही काळजी होती बाबरी मस्जिद जो माजला त्याचा काटा. मला सांगा यादव कोणाचा काटा आपले माजला काटा. तो लहान असो मोठा असो तिथं
दर्शनाबाजी अजिबात नाही. आणि आमच्या समोर निघाले समोर निघाले म्हणून बायका घुसल्याचं काम करलं ना, तो बायकांना विचार करा हा घोटाळा होतोय कुठं. तर एकच गोष्ट होते बाबाचे आमचे विषय चालू होता. गप्पा ऐकत असेल बाबांचा काय सांगावं. हो हो पुढं कीर्तनच ऐकायला जाऊशी वाटले गप्पाच ऐकाव्या. हो बाबा एकच बोलले या सगळ्या गोष्टी आज कीर्तन काढावयाच्या गप्पा काय या सगळ्या आज मी तुम्हाला करून कीर्तन काढायला रस्त्याच्या वरती इशारा देतो. बाबांचा कार्य टिकवायचं असेल आणि तिकडे रस्त्यावर काय बाजू नाही चालवायचं जर असेल तर तरुण कीर्तनकारांनी जागा व्हायचे काय. हो सज्जनाच्या मागे जायचे. जोपर्यंत जुन्या मागणी आहेत तोपर्यंत विषय धर्माची घडी व्यवस्थित बसून घ्या. तुम्हाला आम्ही कीर्तनकार आता शिष्य बनवतो लोकांना कमवतो मोक्ष मार्गाला तुम्ही जाऊ शकत नाही अजिबात नाही. ह्या जन्मात डोकंच लावायचं आपण करतो म्हणून इथं एकच होता ज्यांनी या वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवले. माझ्या वडिलांची गरज देवा तुझी चरण सेवा आणि मग ह्या महाराजांनी जो संप्रदाय आला मिळवल्यानंतर मार्ग लावले गेले आधी दयावरी संत तेण्याची पण ते चालत होता न पुढे सुद्धा गुंत्यातून सुटायचं असेल त्या जुन्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकून आणि तुम्ही पाऊल पुढे टाका. नवीन कीर्तनकार जे आहेत काळाची गरज आहे आपल्याला. आज हे आपल्याला काळाची गरज आहे का आणि म्हणून आपल्याला तो काळ आता त्यांच्याकडनं आपल्याला समजून घ्यायची आज गरज आलेली. मग बारकाईने जर विचार जर केला चांगला तर विचार करा भगवान परमात्मा अवतार येतो पण माणूस कसा काटा काढतो. भगवान परमात्मा कुठं आहे कसा आहे तर याला एक कारण जे आहे कारण म्हणजे अभिमान आहे आपल्यामध्ये आलेला का अभिमान. मला एवढे शिष्य मी अधिकारी त्याचा अभिमान होतो पण इथं बघा विषय असा आहे इथं सांगण्याचा अभिमान केला गेलो. रावण काय नव्हतं त्याच्याकडे रावणासारखा अधिकारी असं झाला नाही. सगळ्या गोष्टी होत्या का तू कमाने त्यांची युद्ध चालत असताना धरतीवरती रावण घायल अवस्थेत पडलेला. कशा अवस्थेत पडलेला घायल अवस्थेमध्ये रावणासारखा विद्वान सुद्धा परिसरला घायल अवस्थेत पडलेला आहे. मृत्यू समोर दिसतोय मरण समोर दिसतोय. त्यावेळेला राम प्रभू लक्ष्मणाला म्हणाले भैया लक्ष्मण अरे रामासारखा ज्ञानी सुद्धा दुसरा कोणी नव्हता त्याच्याकडे जा म्हणे काहीतरी ज्ञान घे म्हणे. काय घे म्हणे ज्ञान घे. लक्ष्मण गेले आणि त्याच्याच पशी उभे राहिले आणि म्हणायला लागले माझ्या भावाने मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे मला ज्ञान दे. रावणाने लक्ष्मणाकडे पाहिलं खावर बघितलं आणि सांगितलं ज्ञान ग्रहण करण्याचा योग्य त्याचा तुझे ढाव म्हणे. काय सांगितलं तू ज्ञान ग्रहण करण्याचा योग्यता तुला लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मण गेले राम पुढं भैया बघा ना मरण समोर आखरी घटका बसतोय तरी याचा अभिमान जात नाही म्हणे. अजून काय याचा अभिमान जात नाही. याला अभिमान वाटतोय माझे एवढे शिक्षण माझे एवढे कीर्तनकार मी एवढं आखरी श्वासात त्याचं सांगतोय मी इतका अभिमान तरी पण मग रामप्रभू म्हणाले अरे ठीक आहे त्याचा तो स्वभाव आहे त्याचा स्वभाव पण ज्ञान त्याच्याकडे आहे का कसं त्याच्याकडे ज्ञान आहे तर त्याच्याकडे ज्ञान आहे कारण त्याचे मनुष्य जात सकड आणि स्वभाव म्हणून त्याच्याकडे सुद्धा आहे. फक्त काही कर्म कांडामुळं काय त्याच्या प्रारब्धामुळं तो केला ते तू मानू नको. त्याच्या मागचं कारण तू तो का बोलला कारण तू त्याच्या डोक्याजवळ उभं राहिला होता. तुला जर ज्ञान ग्रहण करायचं असेल त्याच्या चरणात जवळ जाय तरी तरुण म्हणून जीवे चरणाशी लागावे आदर वर्त करावे साक्षाजवळ कारण देवाच्या डोक्याजवळ एक बसला होता त्याचं वाटलं लागलं पुढे झाला ते डोक्यातच नव्हतं. डोक्यात नसलं वाटून म्हणून आपले टपुरा करायचं कामच नाही. ज्याचं टपुरा सरळ चालतंय ना बस तर ती धरती हा
लक्ष्मण गेले आणि रामाच्या मग चरणाजवळ राहिले. मग खाली बघितलं, मग म्हणे आता तू ज्ञान घेण्याचा योग्य कसं आहे. आता बाकीच्या त्या 12 भानगडीने सांगितल्या, इथून पायऱ्यावरती येणार होतो, समुद्राचं पाणी खारा गोड करणार होतो, स्वराला सुंदर ते नाही सांगितलं. पण लक्ष्मणाला महत्वाचा जो संदेश दिला, लक्ष्मणाला म्हणाले, हे बघ, अरे माझ्यासारखा ह्या पृथ्वीवरती कोणीच नव्हता. माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारख्या अधिकारी, कर्तव्य काय नव्हतं माझ्याकडे. 33 कोटी देवता माझ्या ताब्यात होते. माझ्या इशाऱ्यावरती नाचत होतं सगळं मंत्रिमंडळ माझ्या हातात होतं. हो, माझ्या नगरात ते गाणं म्हणायला गणपती बाप्पा होते. कोण म्हणाला लागला? रावण. केव्हाचा? रावण. रावण ज्ञानाच नाही भाऊ. रावण ज्ञानाचं नाही, रामनवमी साजरीच केली. रावण आहे. त्रास होतो, कार्यक्रमाला त्रास होतो. मग रामाने हात लावला, राम गेला, कंस गेला का कार्यक्रम, कंस अवघड आहे. हा देवाच्या मागे लागतो, देवाच्या पुढे राहतो. कोण कंस आणि अहंकार गेला. पाठवल्याच्या नंतर आणि मग रावण लक्ष्मणासंग बोलायला लागला. आणि माझ्याकडे काय नव्हतं, माझ्याकडे इतकी ताकद होती त्या शनिदेवाच्या पाठवण्यावरती पाय देऊन मी प्रवेश करायचो. रावण, परंतु आज या घडीला मी पोहोचलेलो आहे. माझी दुःखद अवस्था झालेली आहे. 33 कोटी देवतांमध्ये एकाची सुद्धा ताकद नव्हती माझा बाल माता करण्याची. नाही केलं त्यांनी. पण आजपर्यंत मी जो इथं आलो ना, हे फक्त माझ्या एकच गोष्टी होतो, म्हणजे अभिमान. कसं बोलावलं मी पानाचा, कर्तृत्वपणाचा, अधिकाराचा, सत्याचा अभिमानाला मला इथं आलो. 33 कोटी देवतांमध्ये एकाची लक्ष्मणा सगळं कर, विद्वान होय, मोठा होय, अधिकारी होय, शिष्य बन, मोठा फळ मान, पण जीवनामध्ये अभिमान होतो. अभिमान तुझ्या गोष्ट मास तर झाला तर खेळ झाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट त्या काळामध्ये संतांच्या लक्षामध्ये आली. अरे काला करण्यासाठी सगळे धडपडतात, स्वर्गीचे अमर सुद्धा विचार करतात, मूर्ती लोकी व्हावा जन्म आम्हा, पण काला का प्राप्त होत नाही. ऐकणाऱ्याला नाही झाला तरी चालेल, पण सांगणारा झाला होत का नाही. तर याच्यामध्ये आणि फक्त एकच गोष्ट ती म्हणजे काल हा. मग आता तो अभिमान, तो अभिमान जाईल कुठं, असं स्थळ गोष्ट बघायच्या पहिल्याच्या
भगवंताने अवतारले हो दुष्टांचा नाश केला पण ज्यांचा अभिमान झाला पण त्यांचा अभिमान सुद्धा जवळ घालवला पण प्रथम त्याच्यासाठी देव कळला पाहिजे देवाची अनुभूती झाली पाहिजे काला म्हणजे काय जीव शिवरेखे म्हणजे काला आपलं स्वस्वरूप कळणे म्हणजे काला बारकाईने विचार जर केला आपण नेमकं कोण आहे हे कळलं म्हणजे काला वास्तविक पाहता बाबाने ती व्यक्ती विचार तंततंत आपल्यापर्यंत पोहोचवले पण बाबाच्या भाषेत सांगायचं आम्ही इतक्या पुरतच बोलतो अनेक बाबा सांगतात अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी बाबा म्हणतात तिथून गेला का पाकिट पोहोचतो तिकडे म्हणतो अन्न मान धन प्रारब्ध आधी मग मान जर प्रारब्ध ते विचार करा माझी इच्छा नसताना इथं वाटत नव्हतं स्वप्न आपण जिंदगी वाटत नव्हतं जिंदगी ट्रस्ट होती एवढं काहीच नव्हतं मी स्वार्थ पण प्रारंभामध्ये जर असेल कारण आगाव करण्याचे उराले तिथे सुद्धा दुःखी फळावे आणि तया ते भगवान आपलं प्रारंभ जसे असेल तशी कालगती घडणार आहे तिला सोन्या वगैरे कोणी काही करू शकत नाही बरोबर आहे का जे कालगतीवर कालमध्ये प्रारंभ असेल घडत तर आपलं गेलं संपलं फक्त मोठा पण इथं एक सांगतात एका जगात दोघं प्रारंभ असतात हरी कृपा त्याचा हरी कृपा झाली प्रारंभ सुद्धा नसतो बरोबर आहे का नाही माझा मार्गाने चांगला विचार करा तुम्ही इथं प्रारंभ घालायचा असेल मान वाढवायचा असेल आपल्या स्वस्वरूपाला पोहोचायचं असेल काला करायचा असेल आपल्या स्वरूप देव कळा पाहिजे माझा देव कुठं आहे देव कसं आहे बारकाईने विचार करा ज्ञानेश्वरीचा 15 अध्याय आठवा 15 श्लोक आठवा 31 क्रमांकाची ओवी आठवा त्या ओवीमध्ये एकच विचार भगवान परमात्म्याने अर्जुनाला फुल आणि फायनल सांगितला येरवी सर्वांच्या दैदेश मी अमुक आहे जी बुद्धीस पुढे अहर्निशी अर्जुनाची वस्तू आता हे किती जणांना कळलं किती कीर्तन काढायला हे कळलं बुद्धी वस्तू तुकोबाराय म्हणतात पहा पुला शरीर दसवेदवर ही पंढरी सोहंप्रभ मिठेवरी परमेश्वरावे अंतरी ज्याने शोधलं त्याला काला सापडला आज खायची शांती भागावे गोकुळ आहे ज्यांनी ज्याला याचा शोध लागला त्याचं काम झालं मग त्याचा शोध कोणी लावला तर तो मार लावला कवी महाराजांनी महाराजांना बनला खूप
घेऊन जर देव झोपेल असेल मेळ बसणार तो जागा पाहिजे म्हणून आता जागा नाही भाई हो जागा कबीर महाराज बांगला खूप बनाया है बांगला खूप बनाया अंदर नारायण स्वामी अरे इस बंगले को दस्तर बाजे भिजने पड़ गया थांबा आवत जावत पहिले के यही हुआ तू काय मला कैसे आंदोलन हे जन गेले विसरणी आव तुला गेले विसरणी खाणे आपल्याला किती माहिती नवस बोला दोन डोळे दोन नाक एकच पण गावा देतो दोन कान शिष्य बुद्धा तोड दावा कोणता ज्या टायमाला बाळ लहान होतं लहान असतं तेव्हा आई सुद्धा सासू सुनावरती करावं आहे अजून 4 बोट जातात 2 बोट जातात अंघोळ घालण्याच्या अगोदर तेल करायला पाहिजे सर्वांच्या दयेशी मी मुका आहे कैशी जी बुद्धी पुरे हरण्याशी अर्जुनाची वस्तू मी आहे दसवे दोन ही पंढरी आणि त्या भागावर बसल्याची टचिंग तिथं बाबाने तिथं कळून दिलेले आपल्याला मोठ्याच्या द्वारे परमेश्वर बारकाला कबीर महाराज इसे मिले को 10,000 बार बीच में पवन लगा पवन हवा वारा ऑक्सिजन जीवनात जन्माला आल्यापासून ऑक्सिजन कळाला नाही तर कोरोनाच्या काळात कळाला भाऊ फुकटाची किंमत कळत नाही ना मोठमोठ्याले पाकिटे मोठमोठ्याले महाराज सांगून कळा म्हणून लाखो के बाको से नाही म्हणते मग विकत ऑक्सिजन तरी आम्ही सुद्धा राहू हवा पवन त्याच्यावरती हा बंगला हे गोकुळ उभा आहे पवनाचा खांबा आहे उचाकल्यावरती मोठं माझ्या डोळ्यात त्याचा भुरकत गेला
कोणी कपाडीत गेलं, कोणी गव्हाला अटकलं, कोणी लटकते राहिला, कोणी लटकले, कोणी लटकलं म्हणून त्यांची एक वापरा काय. आणि मग बारक्याचा विचार जर केला तुमच्या आमच्या ह्याच्या मतात कोण आत्मा म्हणतो, कोण जीव म्हणतो, पण वास्तविक पाहता आत्मा गेला, जीव गेला, काय गेला, तर वास्तविक पाहता हरिपाठामध्ये वर्णन केले हेच हरी आत्मा जीव शिव समा वायात दुर्गा मानव नाही म्हणून कोण होता. अर्जुनाचा खटका तिथंच मोकळा केला. अर्जुना, अरे ज्याच्यावर तुला अभिमान आहे, ज्याच्यावर तुला घमेला नसणार आणि शरीराचा आता गवे हे वाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून पडू याचा विचार करू नको. पण तेव्हा विचार करू तर कोणाचा करू, युद्ध करू तर कोणासाठी करू. देव म्हणायला लागले युद्ध तुझ्यासाठी करायचंय. आज माझं डोकं चालणार, तेव्हा तुझं मोठं शरीर नसलं, युद्ध झालं तरी तू मारणार आहे, युद्ध झालं नाही तरी तू मारणार आहे. त्याला मला समजायचं मला जर कळलं मी आज मारणार आहे, उद्या मारणार आहे, आज जावा घेऊन तू जावा कधी बरोबर का. मग तेव्हा कसं म्हणतो युद्ध झालं नाही तरी तुझ्याला मरत होतं, आपण युद्ध करतो काय करायचं तरी देव म्हणतो युद्ध तुझ्यासाठी. की ज्याला मी समजतो तो तू नाहीये आणि जो तू आहे त्याला तुम्ही समजत नाही. म्हणून सांगितलं ये नारायण हा तू बघ जरा जीव हा खरा नव्हे माया. म्हणून बोधातून कळलं तो मी, तो मी, तो मी, तो मी आणि सहा ज्याला तो मी हा पूर्ण अनुभूतीला प्राप्त झाला त्यालाच काला झाला. आणि मग बारकाईचा विचार जर केला तुमच्या आमच्या हृदयामध्ये असला आत्मा देव आहे आणि तो देव एकदा या गोकुळामध्ये अवताराला आला का खळ जरी असला, दुष्ट जरी असला तरी म्हणतात त्याला पाझर पडतो. दुसऱ्या चरणात आता कोणती पंढरी काय आहे आत्मा
आपल्या तालुक्यातल्या हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांनी सुंदर प्रमाण दिलं. फक्त चाली सिंगल म्हणत चला, कमी ओव्हर मध्ये जास्त रन काढायचे ह्या मंडळीची घड्याळ खाळा बाजार रोकड. ज्या दिवशी तो आत्मा आत्मा राम होतो, आत्म्याचा कृष्ण प्रकार बुद्धी ही सीता आहे, हा रावण आहे. आणि त्या रावणाला मारायचा असेल तर आत्मा नावाचा कृष्ण देव झाला पाहिजे. देव आहेच, माझा विषय नाही, तो देव आहेच. आणि तो ज्याचा चालक आहे हरला ते संतारला ती वस्तू तू आहे. हा देव म्हणजे तुला हे नश्वर आहे. याच्या बदलात वाढला चांगल्या चांगल्या टाटा निघाला. मग याच्यातला देव झाला तुकोबरा म्हणतात कंठी प्रेम राहते नाही. आणि हृदयामध्ये रामाचं रूप प्रगट होतं. बारकाईने विचार करा, हो ती अनुभूती अशी त्या काळामध्ये ज्या वेळेला रुक्मिणी माते सुदेव नावाचा एक ब्राह्मण होता. आणि त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने भगवान परमात्म्याचं वर्णन त्या रुक्मिणी मातेजवळ केलं. रुक्मिणी स्वयंवरामधला विषय आहे. हो, कारण बरेच जण काही अवस्थेला अजूनही नावं ठेवतात, अजूनही आले येतात, पण आपल्याकडे पुढं आले. रुक्मिणी मातेचा सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून देवाचं वर्णन आहे. हो, आता इथं जो परिणाम होतो फक्त इथं पडलं त्यात
साळुंकी मंत्र बोलते शिवानी शिकविता धुरी आणि धनाची अभंग एक मागित्व तुकोबाराने जे दिलं पहिल्या शब्दामध्ये अभिमान नंतर अभिमान गेल्याच्या नंतर काला आणि भगवान काल्याच्या स्वरूपाची जी अनुभूती येते आठ प्रकारचे सात्विक पाव त्याला घडतात म्हणून येथे असं कुठे रोमांच शरीर आणि एकदा त्याच्या जीवनामध्ये सतत अवस्था प्राप्त झाली तर त्याला आत आणि बाहेर झालेले बोलले हो म्हणून श्रीपादाबा नेहमी सांगायचे भाऊ सांगणारे ऐकणारे यांच्या नाकातला आकाश वायू एका वेळा एकच आपण एका वेगळं म्हणजे त्याला काय लगायचं आणि आपण एकाच आईचे लेकर आहोत आपण आणि म्हणून आपल्याला बारीकाने विचार जर केला आज ह्या कार्यासाठी उत्तम असं ज्याने अमोल सहकार्य केलं जर पाहिलं आज या ठिकाणी बाबुराव बाबा झालेलं आम्हाला सर्व ज्ञात आहे पण आता ती तेवढी घेऊन नाही आणि म्हणून बारीकाने जर विचार जर केला सगळ्या तरुणांनी जागा व्हा एका वाटमध्ये हे कार्य व्हायला आजही बाबाची आणि काही साधकांची जी इच्छा आहे ती थोड्या दिवसामध्ये आपण पूर्णत्वाला नेणार आहे त्याच्यामुळे कोणी त्याबद्दल काळजी करू नका आणि म्हणून मी बाबांच्या कृपेनं जो काही त्याने जसा पुरवठा केला आपलं त्याचा योग उत्तम लोकाता म्हणे भूमंडळी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल